Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sharad. Happy birthday to you. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि थोडंसं लाईट कमी आहे कारण की मी बसलोय माझ्या गाडीमध्ये आणि खूप भारी मला पाऊस पडतोय. म्हणजे तुम्हाला मी दाखवतो, दिसत पण नाही बाहेरचं. झालं असं की बऱ्याच दिवसाचं मी गाडी चालवली नव्हती आणि मला असं माझा प्लॅन आहे की गावी मला गाडी घेऊन जायची. त्याचं मी थोडंसं टेस्टिंग करतोय आणि मला काही 4-5 दिवसापूर्वीच मोठा फटका बसला. हे स्टेअरिंग जी आहे ना माझी गाडीची, त्याचं स्टेअरिंगचं एक EPS युनिट असतो, तो उंदराने वायर खाऊन त्याची आई बहीण करून टाकली, सॉरी टू से. आणि तो मला 6,000 रुपयाचा चांगलाच फटका मिळाला, भेटला ऍक्च्युली, मिळाला नाही. तर उद्या मला गाडी घेऊन, आज सॅटर्डे आहे, आज आम्ही अंबरनाथला आलोय कारण की मी कृतिकाला सांगितलं की वीकेंड सॅटर्डे संडे आपण इकडे स्पेंड करू. तर उद्या मी माझी ही जी गाडी आहे ती थोडी चेकअपला नेणार आहे प्रॉपर, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गणपतीला जर गावी गाडी घेऊन जायची तर तुम्हाला माहिती आहे आपल्या गावचे रोड कसे आहेत, म्हणजे बऱ्यापैकी झाले आहेत पण मध्ये मध्ये असे पॅचेस आहेत खराब. तर त्याच्यासाठी गाडी चेक प्रॉपर करून टायर एक मला चेंज करायचा आहे, तो मी बघीन चेंज, म्हणजे गरज आहे की नाही दाखवेन, जर वाटलीच गरज तर मग मी चेंज करीन. आणि आता मी 3-4 राऊंड मारले गाडीचे, चालवले, म्हणजे खूप जास्त थंड झाली होती तर ती एका ह्याच्यामध्ये स्टार्ट होत नाही, 3-4 वेळा स्टार्ट करावं लागते मला. तर मला जे मेकॅनिक आले होते माझ्या, जे EPS युनिटने चेंज केलं, त्यांनी सांगितलं जरा गाडी चालवत जा बरेच दिवस, म्हणजे बराच टाइम तुम्ही उभी ठेवता. आणि मी ऍक्च्युली आता इथे जसं सांगितलं मंगळवारी येतो किंवा सॅटर्डे संडे आलो तरी पाऊस पडतो, मी खाली येतच नाही. आणि मंगळवारी बैठकीला जातो तर मला लेटच होतं, तर मी नाहीच चाललं. मला ऍक्च्युली गाडी घेऊन जायची असते तिकडे बैठकीच्या हॉलच्या ते, पण तिथे चिखल असतो खूप, तो चिखल असल्यामुळे मी गाडी घेऊन जाते, म्हणजे मी कंटाळा करतो ऍक्च्युली, तो एक कारण आहे. कृतिका माझी वरती वाट बघते, ती लवकर आली होती आणि मी मागून आलो, आणि मी आलो तर गाडीच पहिले चेक करायला आलो, तर ती मला बोलली तुझी पहिली बायको गाडी ना ती चेक करू ना पहिले. मी ती चेक केली तशी. आता मी ही लाईट ऑफ करेन, गाडी इग्निशन ऑफ करेन, वरती जाईन आणि मी तुम्हाला माझ्या बायकोला भेटून आणि तिचं रिॲक्शन बघू कसं आहे, कारण बघू म्हणजे अंबाराच्या घरी खूप दिवसानंतर असं झालंय की ती माझ्या अगोदर पोचली आणि मी नंतर आलो. म्हणजे जसं पहिले आमचं जसं रुटीन असायचं, जेव्हा ती जॉबला नाही जायची, ती घरी असायची, म्हणजे घरातनंच करायची जे पण तिचं काम असायचं, जे पण बिझनेसचं काम. आता ती ताईला सपोर्ट करते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फ्लाय विथ रंजिता जॉईन केलं तिने. तर आता मी जाणार आहे वरती, बघू तिचं रिॲक्शन, लेट्स सी. तर ऑफ करूया लाईट आणि मी तुम्हाला डायरेक्ट आता वरती भेटतो, ठीक आहे? चला. अरे तुम्ही अंबरनाथला कधी आला मॅडम? अरे उघडा प्लीज उघडा. येस प्लीज सर. आणि एक मिनिट, हे आजकाल इंस्टाग्रामवर फेमस होण्यासाठी अरे भाई काय चाललंय बघा, हे बघा, हे जरा मागे रा. इंस्टाग्राम साठी काय? अमीर लोगों का आउटफिट है, अमीर लोगों का आउटफिट पहना है. कसं वाटतं? छान वाटतं? ब्लॉग केलं कसं वाटतं? छान वाटतं. मला आज मुझे गोल्फ खेलने आ रहा है कि तो आज बोला हाँ गोल्फ खेलने आ रहा हूँ, वो मेरा आज है. तर इंस्टाग्राम वरती प्लीज फॉलो करा ह्याला, आणि जास्तीत जास्त फॉलोअर झाले तर जास्तीत जास्त प्रमोशन मिळेल आणि आम्हाला पैसे मिळतील. पैसेच मिळाले पाहिजे का? सगळे प्रेम पाहिजे मला. बापरे, खूप दिवसानंतर आम्ही आज आलो आमच्या अंबरनाथ. तुम्ही बघू शकता असं किती मस्त प्रसन्न असं वाटतंय. तुम्ही बघू शकता असं वाटतंय, तुम्ही मला पण बघू शकता. तर इकडे मी पूजा केली आहे, गोकुळाष्टमीची राखी ठेवली आहे, श्रीकृष्ण, एकदम अतिसुंदर, कान्हा, आणि फुलं घेणार होती बट मी रिक्षात बसली आणि मग मला लक्षात आलं, त्याच्यामुळे राहून गेलं. आता तुझा कान्हा आलाय बघ. चला चहा प्यायला थांबली, आम्हाला खूप ऍक्च्युली खूप चहा प्यायची. आम्ही ना चहा पिऊन पिता टीव्ही बघतो, असं युट्यूबचे व्हिडिओ बघतो. तर आज गेले ते दिवस राहील कारण वर्क फ्रॉम होम चालू, वर्क फ्रॉम होम कॅन्सल झालंय.
त्याच्यामुळे प्रॉब्लेम. कॅन्सल नाही झालं माझं एकट्याचं, कॅन्सल नाही, पूर्ण इंडस्ट्रियल बँकेचं कॅन्सल केलंय. तर त्याच्यामुळे मला ऑफिस आणि मला झाले 2-2.5 महिने आले ना. 2 महिने झाले. बट अजून सुद्धा एका होप वरती आहे मी की अजून सुद्धा याचं वर्क फ्रॉम होम चालू होईल. का पण तुला पाहिजे, मला बरं वाटतं ऑफिसला जाऊन. जरा मी थोडा स्लिम पण ट्रिम पण झालं जरा. आणि मग मी आता तुम्ही मला कुर्त्यावाला फोटो नसेल बघितलं ना म्हणजे आता काल मी ऍक्च्युली आमच्या इथे इंडिपेंडन्स डे साजरा केला होता. तर मी नॉर्मली नाही, ह्याला रात्री सांगितलेलं की तू जा कुर्ता घालून जा. बट याने काय केलं, नाही घातला. आणि सॉरी मला इथे बघायचं. आणि ह्याने सकाळी जसं उतरलं त्याच्यानंतर अरे सगळेच घातले. आणि तेव्हा 1200 रुपयाचा ब्लिंकिट वरून मागवणार होता, पण तो न मागवता त्याच्या ऑफिसमध्ये बिचारी मैत्रीण होती, तिने सगळ्यांसाठी एकाच्या बाईक वरून जाऊन घेऊन आली. त्याच्यामध्ये मी माझा फोटो बघू शकतो तुम्ही इथे साईडला. आणि सगळं वाव शरद किती हँडसम दिसतोयस झालं. हे त्याला सांगायचं होतं म्हणून त्याने पाय धुवायच्या आधी पण ही स्टोरी सांगायला सुरुवात केली. दादा मी फ्रेश होतो. माझ्या ऑफिसचे जेवढ्या पण मैत्रिणी बघतात ते सगळे माझे व्हिडिओ बघतात आणि कमेंट तो कोण करणार नाही, कारण माझ्या बायकोला सगळे घाबरतात. अरे हम कमेंट करे तेरे बीबी को अच्छा नहीं लगे. अरे करो ऐसे छोटी मेरी बीबी छोटी सी बीबी प्यारी. म्हणजे नक्की कमेंट काय करणार आहे याच्यावर डिपेंड करतात. दिखता है रे असं बोलणार ते. और तू तेरा एज भी कम दिखता ज्यादा हैंडसम दिखता है, ज्यादा हैंडसम दिखता है, ठीक है. बट बीवी से ज्यादा खूबसूरत दिखता है ये नहीं चाहिए. पण जे पण माझे व्हिडिओ मी माझ्या बायकोची एवढी तारीफ करतो ना ऑफिसमध्ये, तारीफ करतो. मला एक जण मैंने पहली बार किसी लड़के के मुंह से सुना वो अपनी बीबी की इतनी तारीफ करता है. आणि तो मुलगा मी आहे, मैं तारीफ करतो मेरी. चला बाय बाय. आणि आम्ही चहा पितोय म्हणजे थोडं माझं सिपिंग चाललंय मध्ये. आणि हे कोकणातले आता खूप मोठे युट्यूबर आहेत, स्वीट फॅमिली, त्यांचा आम्ही व्हिडिओ बघतोय. जेवण बनवता ह्यांचं जे श्रावण चालू यांची वाईफ मस्त बनवते ते सार, लाल सार. बघा जरा बघ, मच्छी बघूया जरा, फक्त बघूया खायला तर मिळणार नाही आता आम्ही कधी गावी जाणार आहे आणि गावी गेल्यावरती आम्ही पण मच्छी आणणार आहे. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे रिक्षा आलेली, कुठे कुठे मच्छी. आपण कधी गणपतीमध्ये जाणार. हा मग गणपतीच्या आणतो ना आपण मच्छी, म्हणजे ते म्हणजे श्रावण संपतो ना त्याच्यामध्ये. कधी संपतो? लास्ट टाइम आणली होती ना मच्छी आणली होती आपण, ती आणली होती मच्छी, मला पण आता लक्षात नाही. ही सांगितलं आपण 2 दिवस राहिलेलो. हा मग तसंही माझी 2 हफ्त्याची सुट्टी. हिला प्रॉब्लेम आहे, बाय प्रॉब्लेम हिला आहे, मला प्रॉब्लेम नाही. तू सांग ना तुझ्या सर आणि मॅडमला, सर आणि मॅडमला सांग ना प्लीज सुट्टी द्या ना, प्लीज द्या ना. विथ युअर व्हॉट, विथ युअर मदर अँड फादर. ठीक आहे काय प्रॉब्लेम. आणि हा आम्ही गणपती बघ भारी ना, कला म्हणजे मस्त बनवत आहे गणपती यार. तर मी जरा माझ्या व्हिडिओ बद्दल पण बोलतो. ते कृतिका बोलले आपल्या स्वतःच्या व्हिडिओ बद्दल तर बोलत. अरे काय चालू केली मच्छी. मी जरा हा व्हिडिओ संपवतो कारण की माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं, चहा सोडून ते भूक लागली मला आता. तुला पण लागली? हिला पण मच्छी खायला खूप आवडतं, खूप जास्त आवडतं, खूप जास्त. मी तर तोंडावर बोलते की मी खाऊ शकते श्रावणात, पण तिने आज या टायमाला श्रावण काय केलं कारण ह्याला खायचं नव्हतं. मी बोललो या टायमाला श्रावण जरा करूया ना कंटिन्यू. चला थोड्या वेळात भेटतो मी. The next morning. गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. माझा अवतार इग्नोर करा. मी डोक्यावर तेल टाकलं होतं मस्तपैकी, कारण की संडे ना, संडेला ऑफिसला जायचं असतं, सुट्टी होती. आणि माझ्या बायकोनी माझी वॉशिंग मशीन, कपडे होते इकडे बरेच, ते लावलेत. तर आता सकाळची सुरुवात थोडीशी लेटच झाली, म्हणजे सकाळची 9:30 झाली. कृतिका खूप लवकर उठली होती कारण की तिला बालभक्तीच्या भागाला जायचं होतं म्हणून ती गेली होती. मी आज थोडा लेट उठला. ती मला बोलली की जरा लवकर नको उठू, जरा आज आराम कर. तर मी थोडा म्हणजे बऱ्यापैकी आराम केला. मी नॉर्मली आता काय झालंय ना, सकाळी अराउंड 5:30-6 o'clock पर्यंत मी उठतो ऑटोमॅटिक. अलार्मची गरज नाही लागत मला, कारण की ती सवय झाली उठायची. आणि जेव्हा मी इकडे अंबरनाथला असतो तेव्हा मी सकाळची 6:10 किंवा 6:29 कर्जतवरनं फास्ट ट्रेन आहे ती पकडतो. त्याच्या भांडूपवरनं माझी ठरलेली ट्रेन आहे, ठाण्यावरनं येते अराउंड 6:50 हा 6:50 6:54 56:54 मला टायमिंग एक्झॅक्ट नाही लक्षात आहे, कारण की ती जसं मी येतो ना प्लॅटफॉर्मवर तर तेवढ्यातच ती येते.
आणि जरा भांडूपणा जवळ पडतो ऑफिसला जायला, कारण की थोडंसं डिस्टन्स कमी होतो ना. इकडं थोडं लांब पडतं, पण आपल्याला सवय आहे. थोडं गर्दीमध्ये जरा कंटाळा येतो संध्याकाळी येताना. सकाळी जाताना काय वाटत नाही. बाकी आता संडे भारी आहे, तुम्हाला मी क्लायमेट दाखवतो. माउंटन्स, आपला माउंटन्स. आता हे वडाचं झाड मी लावलं होतं ना, तर हे बघा एवढं मोठं झालं ते वडाचं झाड. त्याचे रूट्स पण ना, मला भीती वाटते की भिंतीमध्ये घुसायचं. तर मी आता हिला काय करणार, हिला मी जाऊन डोंगरात लावणार आहे. आणि मी ते खजूरचे झाड पण लावलं होतं, ते पण आलंय. आणि आंब्याचं झाड पण आलं, हे मी गावी घेऊन जाणार आहे. आणि आपलं माउंटन्स बघा, एकदम झकास वाटतं यार. सही ग्रीन ग्रीन झालं आहे. आणि आपली गाडी खडी है इधर. रिच आज हिला दाखवायची जरा. चलो. 6 जण आहेत. ओके, म्हणजे 4 जण अजून आहेत. हा होईल. 80 मध्ये ऍक्च्युली मी तुमचा मेसेज नंतर बघितला, तुम्ही सांगा. हे त्यांचं सॉरी बुकिंगचं चाललंय, फ्लाय विथ रंजिता. छोटासा ब्लॉग होता आज मी असा सुरू केलेला. तर आता मी ह्याच नोटवरती हा ब्लॉग एंड करतो इकडेच. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी विसरून गेलो. जे पण आपले कोकणातले माझे सबस्क्रायबर फॅमिली आहात, जर तुम्ही आता गावी जाणार असेल, जाणार तर सगळे असणारच नॉर्मल 90%. जर त्याच्या मला अशी करते ती बोलते, आवाज येतो तुझं किती शाळे. तर मी गाडी घेऊन जाणार आहे गणपतीला. 99.9% घेऊनच जाणार आहे. पण मला तुमच्याकडनं एक सजेशन हवं आहे की मी गाडी घेऊन जाऊ की नको जाऊ. कारण की जसे मी यूट्यूबवरती रोड्स बघतोय, त्याची कंडिशन खूप वाईट नाही आहे, पण आय थिंक सो 50% रोड आहे बऱ्यापैकी, 50% रोड नाही आहे. तर प्लीज तुम्ही मला सजेस्ट करा की मी गाडी घेऊन जाऊ की नको जाऊ, की मी आपली लक्झरीन जाऊ. ट्रेनची तिकीट तर मिळणं मुश्किल आहे, तर ते तर इम्पॉसिबल आहे. नेक्स्ट टू म्हणजे ती मिळाली तर मला असं वाटतं मला ऑस्कर मिळाल्यासारखं होईल. तर सजेस्ट करा प्लीज. गाडी घेऊन जायचं स्वप्न आहे लहानपणापासून आहे. म्हणजे माझं असं, मी जेव्हा एस टीमध्ये जायचो तेव्हा ड्रायव्हर काकांना बघायचो गाडी चालवताना, असं वाटतं बोलायचो मी मनामध्ये. मॅनिफेस्टेशन होतं माझं ते खूप जुनं, खूप पहिल्यापासून, की एकदा तरी कधीतरी मी गाडी घेऊन गावी येईन नक्कीच. तर आता गाडी तर आहे, पण घेऊन जायची की नाही हे माझं ठरत नाही आहे. ठरलं आहे मनामध्ये, पण कृतिका बोलते नको. मग माझं मन बोलतं नको जाऊया, कधीतरी जायचंच आहे ना यार, काहीतरी काय बोलतो ते एक्सपिरियन्स तर करायचंच आहे. तर प्लीज मी तुम्हाला एक छोटंसं रिक्वेस्ट करेन, जर तुम्हाला खरंच असं वाटतं की तू जा, दादा जा, शरद जा, तर प्लीज कमेंट करा. थोडंसं मला जर थोडं पुश मिळेल तर बरं होईल. चला, ह्याच नोटवरती हा छोटासा ब्लॉग मी इथे संपवतो. आणि जो लास्ट व्हिडिओमध्ये इश्यू झालेला इंग्लिशमध्ये येत होता आमचा ऑडिओ, तो माझा प्रॉब्लेम नव्हता, यूट्यूबचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामध्ये तुमच्या जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल, सेटिंगमध्ये जाऊन ना ऑडिओ चेंज करा, इंग्लिशवरनं हिंदी करा. तर तुम्हाला हिंदीमध्ये गेलं मराठीमध्ये येतं, मराठीचं ऑप्शन नाही त्याच्यामध्ये. तर तुम्ही चेंज करून माझा जो पळते चुक करते, तर ह्याच नोटवरती मी हा व्लॉग इथे संपवतो. कारण की आता आमचं भांडायचा वेळ झाली आहे. आमचं भांडण झाल्यावर आम्ही नवीन व्लॉग परत सुरू करू. चला, टेक केअर, बाय बाय. अरे गायब झाली, इथेच होती ही, बटली ना अशी पळते. चला, टेक केअर, बाय बाय.